त्यांच्यानी नाही का ते भाई तुम्ही जाम चिडलं ना त्यांच्या आणला त्यांचा तो कवच ड्रेसिंग कंप्लीट नसतो ना ते दमले समोरचा खपलं तर अण्णा अरे तप्या तुम्ही एक एक देता मोजका आम्हाला दोन दोन द्यायला म्हणजे ना सकाळ बाजून इथं मारतो आम्ही चला आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. टीम बालाजी स्पोर्ट्स 12th मॅन पाठवायचा आहे कंपल्सरी. दिगंबर नाही होतो मनीष पाटील सचिन आणि मोनिश आहेत मला वाटतं. सचिन कोण सगळं टपीवाला हरेश मालावकर गोलंदाजी ट्रॅकवरती चला. खूप वेळ खर्च होतोय. हरेश मालावकर गोलंदाजी ट्रॅकवरती सध्या ग्रामीण फॉर्मॅटमध्ये भरपूर चांगला खेळ हरेश मालावकरच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. परंतु आता भिवंडी इमर्जिंग क्रिकेट सध्या आपण पाहतोय आणि चांगला खेळ अपेक्षित आहे. 12th मॅन पाठवायचा आहे टीम बालाजी स्पोर्ट्स. सचिन आहेत स्ट्रायकिंग एंडला बॅटर. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल पहिला चेंडू लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं अतिरिक्त न डावाला सुरुवात झाली आहे. टीम बालाजी स्पोर्ट्स अगेन्स्ट टीम आर्यन 11 भादवड. आवाज वाढतोय प्रेक्षकांचा. आर्यन 11 भादवड संघाचे चाहते मोठ्या प्रमाणात आता मैदानावरती येत आहेत. सर्वांचं स्वागत. पुढचा बॉल पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. स्विंग आणि मिस डॉट बॉल. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल हरीश मालावकर. सचिन साठी हा चेंडू लाईन खराब. व्हाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. आणखीन एका धावेनं धावफलक 2 या अंकावरती. एक चेंडू निर्धाव आलाय. 2 वाईड आल्यात. चांगला खेळ दरम्यान पाहायला मिळतोय. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये कितीपर्यंत पोहोचेल सध्या तरी हाच प्रश्न. यानंतरची मॅच टीम हार्दिक एंटरप्राइजेस पिंपळगर अगेन्स्ट टीम समीर स्पोर्ट पिंपळगर. दोन्ही संघ टीम कॅप्टन. आपण इनिंग नंतर टॉस साठी येणं गरजेचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप बघा किती भरपूर चांगलं पाहायला मिळालं. आणि या चेंडूवरती 2 धावा. तिसरे पंच नाही आहेत सचिन. तिसरे पंच अवेलेबल नाही. या एका कॅमेऱ्यानेशी आपण ही स्पर्धा लाईव्ह करतोय. हरीश मालावकर. पुढचा बॉल राईट आर्मवर द विकेटनं. हा फटका चांगला आहे. कव्हर रिझनला खेळाडू तैनात होते आणि बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर जया असतील.
हा फटका चांगला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. सीमा पार षटकार. टिमगर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो मागून टिमगर पाड्यानं आर्यन चषक ठेवला यो मागून टिमगर पाड्यानं. घरच्या मैदानावरती खेळतो टीम आर्यन 11 भादवड संघ. त्यामुळं कमीत कमी 60+ टोटल तरी विचार करावा लागेल टीम बालाजी स्पोर्ट्स संघाला. यावेळेस चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी. अप्रतिम बॉल आहे. व्हेरिएशन बघा काय जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. बीट केलं बाटरला आणि हा चेंडू निर्धावाला. षटकार जरूर आला या अगोदरच्या चेंडूवरती परंतु त्यानंतर हा चेंडू डॉट. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट हरीश मालावकर. हा चेंडू बघा अगदी स्लॉट मध्ये तर होता. प्लॉट मध्ये बाजूवाल्याच्या पाठवायची गरज होती परंतु कोणत्याही प्रकारचा संपर्क बाट आणि बॉल मध्ये नाही. स्विंग आणि मिस डॉट बॉल. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 11 धावा. 11 धावा धावफलकावरती. टीम दापोडे संघ विनंती असेल की तुम्ही प्रॅक्टिस करा परंतु बॉल मैदानाच्या आतमध्ये येऊ देऊ नका. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 11 आपल्याला पाहायला मिळतील. अजून देखील 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरमध्ये किती धावा प्लस बनतील टीम बालाजी स्पोर्ट्स संघासाठी कारण या अगोदरच मी उल्लेख केला घरच्या मैदानावरती खेळती टीम आर्यन 11 भादवड. त्यामुळं जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. या मैदानाची अगदी कान खोपरे माहिती आहेत या बॅटरला. त्यामध्ये मयूरचा देखील मी उल्लेख करेन. त्यानंतर चंद्रकांत देखील आहे. खरं तर गोलंदाजीमध्ये दीपेश अजून देखील दिसलेले नाही आहे. त्या मैदानावरची धगधगती तोफ आहे ती देखील अगदी मिसाईल ज्याप्रमाणे फेकले जातात त्या पद्धतीनं तो गोलंदाजी करत असतो तो देखील अजूनही आलेला नाही. आता गोलंदाजी ट्रॅकवरती लैलेश नाईक आलेत. मॅन फ्रॉम कारिवली लैलेश आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मॅचला होतीये सुरुवात. पुढचा बॉल अराउंड द विकेट न गोलंदाजी लैलेशची. पहिला बॉल स्विच हिट. अगदी डीप मध्ये खेळाडू लावला होता. बघा त्यांना माहिती आहे की सचिन वारंवार प्रयत्न करतोय रिव्हर्स खेळण्याचा त्यामुळे डीप मध्ये खेळाडू तैनात केला होता. धावफलक एकेरीनं पुढे सरकेल 12 या अंकावरती. सध्या तरी शांत बॅटिंग पाहायला मिळते सचिनची. आग आता ओकावी लागणार आहे. बाट खरं तर धार करून येणं गरजेचं होतं. लिमिटेड ओव्हर 5 ओव्हरचं मॅच आपल्याला सध्या पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. अराउंड द विकेट लैलेशचा हा चेंडू अगदी पहिला चेंडू जेव्हा फेस केला ना तेव्हा जयाच्या बॅटमधून तो षटकार आला होता परंतु त्यानंतर लागोपाठ 3 चेंडू डॉट बॉल आल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. लैलेश नाईकच्या विरोधामध्ये मोठे फटके खेळणं तेवढं सोपं काम नाही. पुढचा बॉल हा चेंडू चांगला आणि अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आला. लेग स्टंप सोडून बॉल चालला. खरं तर चांगला या गोष्टीसाठी की बॅटरसाठी तो चांगला. विकेट जाऊ शकत होती. अराउंड द लेग बोल्ड होऊ शकत होते परंतु थोडासा अंतर राहिला आणि तेवढाच अंतर पुरेसा होता. लैलेशचा पुढचा बॉल स्लोअर वन डिलिव्हरी पाहायला मिळते. अराउंड द विकेटनं गोलंदाजी करतोय. ॲडव्हान्टेज आहे गोलंदाजाकडे. बॉल पडल्यानंतर एक वेगळा अँगल तो क्रिएट करतोय आणि चांगला टप्पा पाहायला मिळतोय. स्लोअर वन बॉल. खरं तर हा चेंडू देखील निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर जया दबाव प्रेशर आता त्या बॅटरवरती.
हा फटका फसला, चेंडू हवेत आहे. मिड विकेटचा खेळाडू, प्रयत्न भरपूर चांगले केले, 100% एफर्ट त्याने दिलेत, परंतु या चेंडूवरती 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. चांगला एफर्ट, चांगला प्रयत्न. हरीश मालावकर होते डीप मध्ये, मिड विकेट वरून अगदी डीप मधनं अगदी 38 सर्कल पर्यंत ते धावत आले होते. कौतुक त्याचं देखील करावं लागेल. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल. यावेळेस फटका फसला, लॉंग ऑफला खेळाडू मयूर, आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये बॅटरला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का ज्याच्या रूपानं टीम बालाजी स्पोर्ट्स सरवली संघाला. शिवरायांची घेऊन यान, पोर खेळतन मैदानान, पोर खेळतन मैदानान, पोर खेळतन मैदानान. मारती चौकार षटकार, आज भातवड टेमगर पाड्यान, आज भातवड टेमगर पाड्यान, आज भातवड टेमगर पाड्यान. हे शंकर दादाने सामने ठेविले, पाहुणे आदर्श गावाच. शंकर दादाने सामने ठेविले, पाहुणे आदर्श गावाच. आर्यन चषक ठेवला यो, माधवर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो, माधवर टेमगर पाड्यान. न्यू बॅटर सनी आल्यात इन ॲट नंबर 3. बघा, या अगोदर देखील मी उल्लेख केला होता, आता देखील एक उल्लेख करतो की टाइम आउट देखील एका बॅटरला या स्पर्धेमध्ये दिलेला आहे. त्यामुळे न्यू बॅटर आपण तयारीत राहायचं आहे. लिमिटेड ओव्हर आहेत, प्रत्येकाला माहिती आहे की बॅटर मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी जात असतात, विकेट कधीही जाऊ शकते, त्यामुळे नवीन बॅटर आपण तयारीत राहायचं आहे. लैलेश नाईक पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुढचा बॉल अराउंड विकेटनं गोलंदाजी करतोय सनीसाठी. हा बॉल अक्रॉस द लाईन आणि बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आर्यन चषक ठेवला यो, माधवर टेमगर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो, माधवर टेमगर पाड्यान. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा 19 धाबा धावफलकावरती. चांगली धावसंख्या बनतीया, चांगली धावगती गाठली जातीया. यानंतरचे मॅच टीम समीर स्पोर्ट पिंपळघर अगेन्स्ट टीम हार्दिका एंटरप्राइजेस पिंपळघर. दोन्ही संघ कॅप्टन विनंती असेल की आपण टॉससाठी या. रजेश आलेत, रजेश न्यू गोलंदाज. प्रजेश आलेत. चला जास्त वेळ घेऊ नका, सराव अगोदर करायचा असतो. सचिन आहेत समोर, सलामीला सचिन आले होते. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. चांगली बॅटिंग आता सचिनला करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. पुढचा बॉल आणखीन एक व्हाईट बॉल
पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 वाईट. खरं तर ऑप्शनच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न केला जातोय बॅटरला, कारण माहिती आहे की जी मिड विकेटची बाउंड्री लाईन आहे प्रजेश आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. सचिन हा चेंडू डॉट बॉल आला, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. प्रजेश लागोपाठ 2 चेंडू वाईट टाकले होते. हा चेंडू डॉट बॉल आला. यावेळेस फटका उडवलाय, चेंडू हवेत आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यानं. चौकार. 4 धावा आणखीन धावफलकावरती प्राप्त केल्या जातील. 4 धावेनं धावफलक वेगानं पुढे सरकेल. 25 धावा धावफलकावरती. यानंतरची मॅच टीम समीर स्पोर्ट पिंपळगर अगेन्स्ट टीम हार्दिका स्पोर्ट्स पिंपळगर या संघादरम्यान मॅच असेल. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हा फटका, चेंडू हवेत आहे, अपर एज लागली या चेंडू खाली. क्षेत्ररक्षक आणि कोणती मिस्टेक नाही. या उन्हाच्या सत्रामध्ये अशा प्रकारे झेल भरपूर कठीण असते आणि ती झेल कंप्लीट केली आणि विकेटचं पतन झालं. सचिनला मैदानात सोडावं लागेल. इथं बघ ना, इथं बघ ना. यारलं ना यांच्या हा, मग यांच्या जिकल त्यांची ना तुमची लागेल 3 वाजता. ते 3चा टाइम नको, ते एकच टाइम लागेल. कवा बी लागेल. 4-4 वर्षाची पुढची मॅच आता 5 वर्ष फक्त, त्याच्यानंतर 4-4 अख्खा गट वरचा अख्खा गट नाही, असं काही नाही. कवा बी काही यश येलो त्याच्यानंतर आता येऊ शेलो दिल ना, त्याच्यानंतर ही लागेल. आता येऊ गेलो होती बरोबर. त्यांच्या जिकल त्यांची ही घेऊ गेलो मयूर. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल. बॅटर करण भंडारी आलात आणि भंडारीच्या बॅटमन आलाय वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. करण भंडारीच्या बॅटमन आलाय हा षटकार. 6 धावेनं आता धावफलक पुढे सरकेल. 31 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रजेश आपल्याला पाहायला मिळतोय. आता यष्टीरक्षक देखील त्याला सांगण्यासाठी आल्यात. जाऊ नका, नाही तर आम्ही आवाज नाही. प्रजेश आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पुढचा बॉल करणसाठी. हा चेंडू चांगला बॉल आहे, पण बॅटरला कळलंच नाहीये बॉल पडला कुठे, गेला कधी. आणखीन एक डॉट बॉल येतोय. या अगोदरच्या चेंडूवरती करणच्या बॅटमधून षटकार आला होता, परंतु या चेंडूवरती कमबॅक केलं गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी आता पाहायला मिळते. धावफलक 31 धावा. शेवटचा बॉल या ओव्हरचा. हा फटका फसला. खेचून मारण्याचा प्रयत्न केला मिड विकेटला खेळाडू. कोणतीही मिस्टेक ते करणार नाहीयेत. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागला.
लैलेश नाईक ला कंटिन्यू ठेवलं जात आहे. चांगली गोलंदाजी लैलेशनं केली होती. लैलेश नाईक सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट. सनी आहेत अजून देखील खेळपट्टीवरती. आता मोनिश आहेत. मोनिश पाटील स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस मिडल ऑफ द बॅट बॉलला फेकून दिला. आउट ऑफ पार्क हा येतोय. मोनिशचा ब्रँड दाखवत असताना षटकार. सध्या चालू हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये मोनिश पाटील आपल्याला पाहायला मिळाला. कारण भिवंडी इमर्जिंग फॉर्मॅटमध्ये त्याच्या नावावरती देखील एक 50 आहे. इंडिव्हिज्युअल त्यांनी 50 धावा बनवलेल्या आहेत. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना देखील चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तोच मोनिश पाटील सध्या बॅटिंग करतोय. लैलेश नाईक पुढचा बॉल हलक्यामध्ये घेऊ शकत नाहीये लैलेशला देखील. हा फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि कोणतीही मिस्टेक नाहीये. विकेटचं पतन. मोनिशला मैदान सोडावं लागेल. रन किती झाले? 38 38. नाही ओपन आउट. 38 38 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. न्यू बॅटर रोशन आलं. रोशन लवकर यायचा. लैलेश नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. लैलेश न्यू बॅटर रोशन आलेत तर खरं, परंतु आता रोशनला देखील चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. लैलेश नाईक पुढचा बॉल अराउंड द विकेट. हा फटका अप्परकटच्या अंदाजानं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. षटकार आपल्याला पाहायला मिळते रोशनच्या बॅटमधनं. क्लासिकल स्ट्रोक. काय जबरदस्त फटका. घरनं सेट होऊन आलाय की काय असंच वाटतंय आता, कारण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. धावफलकावरती धावा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतील, त्या म्हणजे 44 44 धावा धावफलकावरती.
शेवटचा अंतिम बॉल. धावफलकावरती धावा 44. 44 धावा. न्यू बॅटर तनिष आलत. लैलेश नाईक, मी जेव्हा षटकार ठोकला मोनिशनं तेव्हाच उल्लेख केला की या खेळाडूला तुम्ही कमी लेखू शकत नाही आहात आणि त्याच पद्धतीनं गोलंदाजी त्यानं कमबॅक केला. खरं तर 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्ती अखेर 44 44 धावा धावफलकावरती आणि आता शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. चला यानंतरची मॅच टीम हार्दिका एंटरप्राइजेस पिंपळघर आणि टीम समीर स्पोर्ट पिंपळघर, दोन्ही टीम कॅप्टन समीर स्पोर्ट पिंपळघर आणि हार्दिका एंटरप्राइजेस पिंपळघर दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये तयार राहायचा. 1 ओव्हर नंतर आपण टॉस करू आणि गोलंदाजी ट्रॅकवरती बघा कोणाला बोलवलं जात आहे हा प्रश्न होता आणि चंदू जोशी आल्यात गोलंदाजी ट्रॅकवरती. दीपेश नाईक आलेले नाही आहेत. सध्या फॉर्म मध्ये आहे परंतु त्यांचा भाऊ हरी जोशी फॉर्म मध्ये आहे. चंदू जोशी बाट चाललेली नाहीये संपूर्ण हंगामामध्ये. ग्रामीण क्रिकेट असू द्या किंवा भिवंडी इमर्जिंग फॉर्मॅट असू द्या परंतु गोलंदाजी ना आता ते नाव कमावत आहेत सध्या तरी. म्हणजे पुढच्या वर्षी प्रॉपर ऑलराऊंडर पुढच्या हंगामामध्ये चंदू जोशी फॉर्म मध्ये आपल्याला तयार असतील. चंदू जोशी पुढचा बॉल सनीसाठी पहिला बॉल. पहिल्या चेंडूवरती अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला आणि एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. विनंती असेल खाली जे कोणी प्रॅक्टिस करतायत बॉल आतमध्ये आला तर जप्त केला जाईल आणि जर टीमचे खेळाडू असतील तर त्या टीमला 5 धावांची पेनल्टी. तो बघ परत चेंडू आला. यावेळेस लाईन खराब आहे आणि बघा काय मिस्टेक केली यष्टीरक्षकानं पण. कारण जर बॉल कलेक्ट केला असता तर हा डॉट बॉल असला असता परंतु वाईट +1 अशा 2 धावा. धावफलक 47 47. वेलकम सुमित पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत. पिंपळघरचा विलियमसन आहे तो. गोलंदाज सज्ज झाला. चंदू पुढचा बॉल फुल टॉस आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दादा प्रत्येक फुलटॉस बॉल नो बॉल नसतो. हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार आला. चला अंपायरने डिसिजन दिला. सनीच्या बॅटमन हा षटकार आला. चंदूसाठी सुवर्ण संधी. जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर सुमित पाटील यांच्याकडनं 500 रुपये दिले जातील. तुषार चौधरी यांच्याकडनं 1000 रुपये दिले जातील विकेट हॅट्रिक साठी आणि शंकरदादा जुकर यांच्याकडनं 2000 दिले जातील विकेट हॅट्रिक साठी. असं मिळून 3500. दादांना माहिती आहे बॉलर चांगल्या फॉर्म मध्ये आहे. कॉन्फिडन्स दिला तर विकेट येऊ शकते. धावफलक जाऊन पोहोचेल 53 53 धावा. हा षटकार महागात पडला. चांगला चेंडू आहे परंतु एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू लैलेश आहेत. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. चांगला थ्रो होता परंतु तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धाब्याने धावफलक 55 55. उल्लेख केला होता की घरच्या मैदानावरती भले खेळते आर्यन 11 भादवाड परंतु सध्या बॅटिंग चांगली पाहायला मिळते. 60+ टोटल विचार करत होते आणि त्या दिशेनं वाटचाल देखील गेली आहे. धावफलक 50 वरती 55 वरती सोडून दिला. लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. अतिरिक्त धावेनं धावफलक 56. या अगोदर देखील उल्लेख केला होता की मिड विकेटचा जो एरिया आहे ना तो सर्वात छोटा एरिया आहे त्यामुळे कुठे ना कुठे ऑफस्टम्पच्या सतत बाहेर खेळवण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढचा बॉल
सरळ बाटनं खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र हवा तसा बाटच्या पट्ट्यात बॉल येत नाही. या एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट, एका धाब्यानं धावफलक. 57 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. चंद्रकांत जोशी गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल आता बॅटर तनिष असतील. तनिषला देखील मोठे फटके खेळायचे आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. खर तर हा चेंडू खराब होता, मोठा फटका येऊ शकत होता या चेंडूवरती, परंतु तेच अनुभवाची भरपूर कमी पाहायला मिळाली. एक सिंगल या चेंडूवरती धावफलक. 58 धाबा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज चंदू जोशी. चंदू जोशी शेवटचा अंतिम बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका उडवला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि इनिंगला डावाला समाप्ती केली आहे षटकारानं. धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 64. 64 धावा बनल्या आणि 65 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी येथून टीम आर्यन 11 भादवड संघाला अगेन्स्ट टीम बालाजी स्पोर्ट्स सरवली. यानंतर आपण टॉस करणार आहोत. सो लगेचच दोन्ही टीम कॅप्टन, टीम समीर स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन आहेत, सो टीम हार्दिका एंटरप्राइजेस संघाचे कॅप्टन यशला कोणी उचलला? चला या टीम हार्दिका एंटरप्राइजेस. नीरज लवकर या. चला या मनोज दादा, आपण देखील यायचं. मी संजयजी रत्ने साहेब तसेच पवनजी रत्ने साहेबांना विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. स्वर्गीय इंदुबाई झुकर टॉस बॉक्स आपण टॉस करूया. समीर स्पोर्ट पिंपळघर अगेन्स्ट टीम हार्दिका एंटरप्राइजेस पिंपळघर. या दोन संघादरम्यान नाण्याच्या एका बाजूला शंकरदादा झुकर आहेत आणि दुसऱ्या बाजूला आर्यन चषक. सो कॉल कोणाचा आहे? आर्यन चषक असा कॉल होता, मात्र शंकरदादा झुकर आलेले आहेत. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. हार्दिका एंटरप्राइजेस पिंपळघर नाणेफेकी जिंकली. या निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. सो किती धावांपर्यंत 5 ओव्हरमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 10 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कोणते गोलंदाज असतील या मॅच मध्ये? राकेश आहे, आवी आहे, विवेक आहे. या अगोदर कधी समीर स्पोर्ट्स संघाविरुद्ध मॅच झाली आहे का? नाही, पहिल्यांदाच सामना झाला. मनोज भोईर, नाणेफेकी तुम्ही गमावली, नाणेफेकी जिंकली असती, काय डिसिजन घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. मनाविरुद्ध घडलाय, परंतु प्लॅन बी आता तुम्हाला ऍक्टिव्हेट करावा लागेल. या मॅच मध्ये कोणत्या बॅटरवरती अपेक्षा असतील? ज्याला बॅटिंग येईल त्यांनी चांगलं खेळावं, कोणाचं असं नाव नाही घेऊ शकत. सो किती धावांपर्यंत मजल मारण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 4 षटकांचा आहे ना. 5 ओव्हरची मॅच. जवळजवळ 60-65. 60-65 जाण्याचा प्रयत्न असेल. या अगोदर तुम्ही हार्दिका एंटरप्राइजेस संघाविरुद्ध कधी खेळलेले नाहीयेत, परंतु जे खेळाडू आहेत त्यांच्या समवेत तुम्ही खेळलेला आहात, स्ट्रॅटर्जी एक बनवली असेल. सो ॲज अ मनोज भोईर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच. नाणेफेकी झाली कंप्लीट. नाणेफेकी जिंकली आहे टीम हार्दिका एंटरप्राइजेस पिंपळघर संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. लगेचच जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
चला मॅच ऑन होते. इथे खेळणारे संघ आहेत आर्यन विपक्ष बालाजी स्पोर्ट. बालाजी संघाने फलंदाजी करताना चांगलं धावांचं टार्गेट जाता जाता मात्र चांगलं सेट केलं. धावांचं जे टार्गेट सेट केलेलं आहे ते 65 धावांचं आव्हान इथं चेस करायचं आहे. टीम आर्यन 11 भादवड या संघाला शंकरदादा पुरस्कृत हा संघ ज्यांचा हा मेगा शो आपण मैदानामध्ये पाहत आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये विजय आणि मयूर जोशी तर गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. गोलंदाज आज दिगंबर देखील संघामध्ये आहे. हा देखील एक जबरदस्त गोलंदाज या संघाचा आणि या ग्राउंडवरती या गोलंदाजाने देखील हॅट्रिक संपादन केली आहे. हा अनोखा विक्रम या गोलंदाजाच्या नावावरती आहे. दिगंबर मॅन फ्रॉम सावाद एक जबरदस्त गोलंदाज. स्ट्राईक एंडला विजय, नॉन स्ट्राईक एंडला MP. मयूर जोशी MP या टोपण नावाने प्रसिद्ध. तर गोलंदाजीसाठी तितका दर्जेदार गोलंदाज दिगंबर. विजय विजय याला मात्र संघाला विजय देण्याकरता शेवटपर्यंत क्रीजवरती उभं राहणं गरजेचं आहे. आयोजन कमिटीचे कोणी सदस्य जर खाली असतील तर वारंवार चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत आहे, प्रॅक्टिस करत आहेत, तर थोडंसं वॉर्न करा कारण का मॅच क्रुशियल आहे आणि क्रुशियल मॅचमध्ये कोणालाही डिस्टर्बिंग नको आहे. आम्हाला पंच काहीतरी समजावताना 38 सर्कलमध्ये 3 खेळाडू कंपल्सरी असणारे याची नोंद घ्यायची. ते तुम्ही कसेही कुठे लावा, दॅट्स डिपेंड ऑन यू. गोलंदाज दिगंबर तयार. स्ट्राईक एंडला विजय, नॉन स्ट्राईक एंडला मयूर जोशी MP. आमचे मान्यवर मॅच ऑन होते. दिगंबर हो यावेळेस मात्र स्ट्रोक चेक केला. चेंडू जातोय शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण तिथे तोपर्यंत संधी होती 2 पूर्ण करून घेण्याची. चांगला जज इथे करताना मयूर माहिती होतं गोलंदाजाच्या एंडला कोणत्याही प्रकारचा खेळाडू नाही आहे स्टॉप करण्यासाठी आणि दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण केली. खातं ओपन होतं विजय याचं आणि खातं ओपन होतं टीम आर्यन 11 भादवड या संघाचं. यानंतर अजून एक मोठी मॅच समीर स्पोर्ट पिंपळगल विपक्ष हार्दिका एंटरप्राइजेस पिंपळगर. यावेळेस मात्र चेंडूला खेळलेला आहे. चेंडू जातोय तो शॉट लॉंग ऑनच्या रिजनला. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. ठीक, थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. आपण जाऊया व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करूयात. आदरणीय सन्माननीय संजयजी रत्ने साहेब या ठिकाणी उपस्थित होते. अगदी या स्पर्धेला ते भेट देण्यासाठी आले. त्यांचं आपण या व्यासपीठावरती यथोचित स्वागत आणि सन्मान आमचे लाडके शंकरदादा जुकर यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. संजयजी रत्ने साहेब मुलाची उपस्थिती राहिलेली आहे. त्यांचं या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान आपण आयोजकांच्या वतीनं करतोय. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मायेची प्रेमाची भेट त्यांना दिली जात आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत या व्यासपीठावरती केलं जात आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच या ठिकाणी विराजमान सन्मान्य आदरणीय पवनजी रत्ने साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या व्यासपीठावरती यथोचित स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीनं करूयात. वेलकम साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मौलाची उपस्थिती साहेबांची देखील राहिलेली आहे. पवनजी रत्ने साहेब, आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात, आपली उपस्थिती दाखवली, या स्पर्धेला भेट दिली, शुभेच्छा दिल्या. आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. हे आपण पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवरती. पवनजी रत्ने साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय आदरणीय शंकरजी जुकर साहेबांच्या शुभ हस्ते. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हो टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद साहिल. तर जबरदस्त फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर विजय पाटील याच्या बॅटमधून सलग 2 चौकार आणि तदनंतर एक मोठा फटका, माइटी षटकार इथे पाहायला मिळाला. षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावत ते ती
16 या आकड्यावर चांगली फलंदाजी इथे म्हणावी लागेल. जशा प्रकारची सुरुवात हवी होती ना त्याच प्रकारची सुरुवात इथे करून देताना बॅटर विजय आणि अटॅक कोणावरती केलाय ते संघाचा जो ब्रह्मास्त्र आहे मुख्य गोलंदाज दिगंबर याच्यावरती यावेळेस मात्र दिशाभर करतोय दिगंबर. अवांतर धाव प्रेशर दिगंबर याच्या वरती आपल्याला सपशेल दिसताना. गोलंदाज दिगंबर तयार. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे मिड विकेटच्या रिजनला आणि विजय पाटील याची खेळी संपुष्टात. लोअर फुलटो चेंडू होता धावा आल्या होत्या 5 चेंडूंमध्ये 4 चेंडूंमध्ये 16 धावा आल्या होत्या आणि इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे खेळी संपुष्टात होते. विजय पाटील याची गरज होती का या फटक्याची इथे मात्र विचार करताना प्लीज टाईमसाठी कॉपरेट करायचं आहे. आर्यन काल एका खेळाडूला आपण याच बाबतीमध्ये बात केलेलं आहे. पंच हा चेंडू जर पुन्हा एकदा मैदानामध्ये आणायला प्रॅक्टिस करताना तर तुम्ही जप्त करा प्लीज. चला आणि टाईमसाठी सुद्धा आपण कन्सल्ट करायचं आहे. काल एका खेळाडूला बाद करण्यात आलेला आहे याची आपण दक्षता ठेवायची आहे. नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये. नीनामी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. राम येतोय मॅन फ्रॉम कारेवली राम. प्रभू श्री राम. गोलंदाज तयार दिगंबर. यावेळेस मात्र सुंदर फटका चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला खेळला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि यावेळेस मात्र थ्रो देखील तितकाच चांगला होता. थोडंसं कले करता आलेला नाहीये. इथे दुसरी धाव घेण्याची संधी होती. एकच धाव मात्र तोपर्यंत अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक जबरदस्त सुरुवात करून देताना आपल्या संघासाठी टीम आर्यन 11 भादवड धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/18. अजूनही इथून जिंकण्याकरता 24 चेंडू आणि 47चा धावांचा आपण टार्गेट पाहू शकतो. जबरदस्त टेलिकास्ट आमची टेक्निकल टीम ओम फोटोज लाईव्ह यांच्या माध्यमातून अनिलजी केनी प्रोप्रेटर मानकोली यांच्या माध्यमातून आपण कालपासून जबरदस्त टेलिकास्ट देखील पाहत आहोत. जबरदस्त टेक्निकल टीम त्यांची संपूर्ण अतिशय सुंदर असा स्कोर कार्ड चांगले व्हिज्युअल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. पूर्वी टेनिस क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त स्कोर दिसायचं. कोणत्या गोलंदाजाने किती धावा दिल्या कोणत्या फलंदाजाने किती धावा काढल्या. हळूहळू क्रिकेट बदलत आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये देखील खूप काही आता यावेळेस नवीन नवीन गोष्टी येत आहेत. गोलंदाजीसाठी तयार होतोय गोलंदाज गोलंदाज देखील निनामी. पियुष यस मला वाटतं ज्या संघाकडे 12th मॅन नसतो ना त्यांना एक माईक मैदानामध्ये द्यावं लागेल. तिकडनं नाव सांगत जा. बघा फॉर्मॅट मोठा आहे. तुम्हाला एवढी मोठी संधी मिळत असते. यात छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत ना भिवंडी इमर्जिंगमध्ये वेळेवरती संघ न येणे 12th मॅन नसणे ड्रेसिंग कंप्लीट नसणे ह्यावरती थोडं आपल्याला लक्ष द्यावं लागेल. पंचांचा 9चा इशारा येतोय. खूपच खराब चेंडू होता. डेंजरस चेंडू इथे हाताळलाय गोलंदाज पियुष याने. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज पियुष. सामना करेल तो राम. नाम में क्या रखा है काम करके दिखाओ. यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळलेला चेंडू जातोय तो पॉइंटच्या रिजनला
डीप पॉईंटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं थंबल जरी झालं असेल मात्र संधी होती तोपर्यंत 2 धावा पूर्ण करून घेण्याची. या 2 धावेने स्कोर कार्ड पुढे सरकतोय, तो म्हणजे 21 वरती. हा चेंडू घ्यायचा आणि पंचांकडे द्यायचा आहे, पंचांकडे द्यायचा आहे खेळाडू. धन्यवाद, आभारी ऐकल्याबद्दल. पॅनल्टी वाचली. चला खेळ ऑन करायचा आहे. बघा आम्हाला आयोजकांकडून सूचना येत आहेत, आम्ही आमच्या मनापासून बोलत नाही आहे. त्यांचा देखील आयोजन खूप मोठं आहे आणि त्यामध्ये डिस्टर्बिंग नको आहे प्लीज. तर इथे चांगला फटका होता, स्ट्रेटचा चेंडू 1 धावेसाठी जातोय. राम याच्या बॅटमधून धावसंख्या पुढे सरसावते, ती 22. लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र धडाकेबाज फलंदाज मयूर जोशी पहिल्यांदा चेंडू खेळण्याकरता तयार. हा शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट म्हटलं जातं या गावचा. छोटा आहे, मूर्ती लहान आहे, कीर्ती महान आहे. मयूरसाठी येस, मोठा फटका येणारच होता मयूरसाठी. स्क्वेअर लेगच्या रिझनला जबरदस्त क्षेत्ररक्षण. तिथे सुंदर फिल्डिंगचा नमुना पेश करताना तिथे असलेले फिल्डर करण भंडारी. नक्कीच करण हा सुद्धा एक जबरदस्त खेळाडू आहे. गोलंदाजीसाठी पियुष लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो, सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. पडल्यानंतर हलकासा उसळतोय आणि बाउन्स देखील घेतोय. सुंदर गोलंदाजीचा नमुना इथं पेश करताना गोलंदाज पियुष. बघा ज्यावेळेस आयोजक एखादी मोठी टुर्नामेंट आयोजित करतात ना, सर्वांना त्यामध्ये सहकार्य करणं खूप गरजेचं असतं. गोलंदाजी ते तयार होते. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड. दांडी गुल करताना इथे फलंदाज राम याची पियुष. चांगली गोलंदाजी इथे मात्र दाखवताना शपालम खेळण्याचा प्रयत्न केला होता. डावी यष्टी खुली ठेवली होती आणि तिलाच टार्गेट केलं आणि विकेटचं फर्निचर उद्ध्वस्त केलं राम याचं. राम याची खेळी संपुष्टात जाता जाता आपल्या संघासाठी 4 धावांचं योगदान दिलं. नवीन बॅटर मैदानामध्ये मल्हारी बैलाचे मालक दीपेश नाईक. महाराष्ट्र पोलीस होमगार्ड देखील आहेत ते आणि जबरदस्त बॅटर आहेत. गोलंदाजी या मॅचमध्ये का त्यांना मिळाली नाही एक प्रश्नचिन्ह आहे. मात्र फलंदाजीमध्ये इथे काहीतरी करून दाखवण्याकरता तयार दीपेश नाईक. मोठे फटके मारण्याची क्षमता आहे दीपेश याच्याकडे. मोठे फटके येतील का? संघ इथून मात्र अडचणीमध्ये येताना या विकेट नंतर, कारण का जे धावांचं आव्हान आहे ते देखील मोठं आहे. पहिल्या षटकामध्ये त्या धावा आल्या होत्या, या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवला आहे. ते गोलंदाज पियुषाने दीपेश मारण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट, चेंडू जातोय निर्धाव. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 2 बाद 23. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त ज्या धावा खर्च केलेल्या आहेत त्या 5 धावा, त्यामध्ये देखील एक 9चा चेंडू आला होता. म्हणजे जबरदस्त गोलंदाजीचा नमुना इथं पेश केला आहे गोलंदाज पियुष याने. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार मैदानामध्ये. दोन्ही आपण आता जे बॅटर पाहतोय, वन साईडला मयूर जोशी MP, दुसऱ्या साईडला दीपेश नाईक. दारोमदार असणार आहे या 2 फलंदाजांकडे, कारण का इथून अजूनही ज्या जिंकण्यासाठी धावा आहेत, येणारे 18 चेंडू आणि 42 धावा आपल्या TV स्क्रीनवरती आपण नक्कीच पाहू शकतोय. ओम फोटोज लाईव्ह यांच्या माध्यमातून हा एक जबरदस्त लाईव्ह टेलिकास्टचा नमुना. जास्तीत जास्त प्रेक्षकांनी सबस्क्राईब करा आपल्या भूमिपत्राच्या या चॅनलला. आपला भूमिपुत्र ज्यावेळेस पुढे जाईल त्यावेळेस मान सन्मान वाढेल आपल्या आगरी कोळी समाजाचा. गोलंदाज तयार. चला प्लीज बालाजी, आपण टाइमसाठी कन्सल्ट करायचं प्लीज. गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी. बॉलर नेम प्लीज. रोशन. यस, रोशन. रोशन येतोय नवीन गोलंदाज. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी. रोशन.
मयूरसाठी लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. हो यावेळेस मात्र फटका सुंदर टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला जातोय. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका मयूर जोशी याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. काय फटका होता, काय क्लासिकल ड्राईव्ह केला होता एक्स्ट्रा कव्हरला. कोणत्याही क्षेत्ररक्षकाला संधी नव्हती. चेंडू बुलेटच्या रफ्तारने जाताना 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 27. यावेळेस मात्र सुंदर फटका आणि तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या पुढे सरसावते ती 28. गोलंदाज तयार. गोलंदाजीसाठी रोशन. चांगला फटका आला होता मयूर जोशी याच्या बॅटमधून. 1 धावेसाठी दीपेश इथे मात्र स्विंग. थोडंसं चेंडू जास्ती वळतोय. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. चेंडू जातोय अवांतर धावेसाठी. धावसंख्या पुढे सरसावतोय 29. आमचे सर्वच पंच ज्यांनी चांगली कामगिरी केली, जादूगर कैलास नाईक असतील, ज्ञानदेव पाटील असतील, राजन पाटील असतील आणि ऑफिशियल पंच आहेत आमचे. गोलंदाज रोशन. हो पुन्हा एकदा खराब चेंडू. यावेळेस मात्र खूपच दिशाहीन चेंडू. पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 30 या आकड्यावर. अजूनही इथून जिंकण्याकरता 35 धावांची गरज आहे आणि जे येणारे चेंडू आहेत ते 16 चेंडू 35 धावा. मात्र दीपेश नाईक जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत खतऱ्याची घंटी आहे टीम बालाजीसाठी. दीपेश नाईक ये उडाया नहीं ये भेज दिया. स्टेट 6 धावांसाठी षटकार. त्यांच्या भाषामध्ये म्हटलं तर बैल पळतोय ना, बैलांनी ठोकलंय डायरेक्ट. खूप बैल प्रेमी आणि हा समाज आजकाल जो आपल्या मुलांना वेळ लागलाय ना बैलगाड्या शर्यत, नक्कीच हा क्रेज पाहिजे. कुठल्या ना कुठल्या गोष्टीची क्रेज पाहिजे. नाद आपल्या भाषेत नाद क्रेज दॅट इज दॅट बट हवाय. तसं पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण आपल्या गाईला आणि आपल्या बैलांना नेहमीच पूजत असतो. ही संस्कृती आपला धर्म आपल्याला शिकवत असतं या सगळ्या गोष्टी. दीपेश नाईक कहा ये नहीं मानेंगे. भेज दिया 6 रन के लिए. मी म्हटलं होतं जोपर्यंत दीपेश नाईक आहे तोपर्यंत खतऱ्याची घंटी आहे टीम बालाजीसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार. दीपेश नाईक ऑन हॅट्रिक. नवीन चेंडूची पूर्तता करायची कारण का दीपेश नाईक आता मात्र तळपतोय तिसरा षटकार मारण्यासाठी. थांब नाहीये त्याच्याकडे. 500 रुपये कोणाकडून? ओके शंकरदादा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. षटकार आला तर हॅट्रिक जर पूर्ण झाली तर दीपेश नाईक यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. षटकार येतोय का? दुसरा चेंडू द्यायचा आहे लगेच. चला मैदानामध्ये. ओके मॅच इथनं ऑन होताना धावसंख्या झालेली आहे ती 42. अतिशय सुंदर फटका. इथून येणारे 14 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. हॅट्रिक वरती येतोय दीपेश नाईक. डगआउट मधून आवाज दीपेश दीपेश दीपेश. हॅट्रिक पूर्ण होते का? गोलंदाज रोशन तयार. स्टेप आउट मध्ये थोडंसं चुकताना इथे मात्र प्रेशर मध्ये येताना बॅक टू बॅक 2 षटकार काढल्यानंतर गोलंदाज रोशन 2 वाईट त्यानंतर सलगचे 2 षटकार दीपेश नाईक याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशन दीपेश साठी हॅट्रिक बॉल जाईल का? पुन्हा खतरनाक फटका होता. बीट बॅट्समॅन बीट विकेट किपर. चेंडू येतोय 22च्या स्वरूपामध्ये. 4 धावांसाठी चौकार.
नक्कीच क्रिकेटमध्ये धावं येणं महत्त्वाचे आहेत, मग ते कसेही येऊ द्या. धावं येणं हे महत्त्वाचं आहे, कारण का मॅच खूप क्रुशल आहे आणि क्रुशल मॅचमध्ये कसंही धावा आल्या तरी त्या संघाला फायदेशीरच ठरतात. या चौकाराने 22च्या चौकाराने धावसंख्या पुढे सरसावते ती 46. इथून मात्र जिंकण्याकरता जी धावांची गरज आहे ती 19. अजूनही एक चेंडू शेष. 13 चेंडू 19 धावा. दीपेश नाईक पुन्हा एकदा तयार. हो, पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती जबरदस्त गोलंदाजीचा नमुना इथं पेश केलाय गोलंदाज रोशन याने. धावा ज्या आहेत स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत त्या आहेत 46 आणि अजूनही येणारे 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता. म्हणजे कट टू कट मॅच इथे चालू असताना मैदानामध्ये चला स्पीडअप करायचं आहे. मॅच इकडनं कडक होताना आणि आयोजन नियोजन एक नंबरचं आहे आणि तशाच प्रकारच्या मॅचेस आपण या आर्यन चषकामध्ये कालपासून पाहत आहोत. काय मॅचेस होत आहेत. एक चेंडू 6 धावांची गरज असताना रिग्नेशच्या गणेश पाटीलने षटकार ठोकला. इथे मात्र अजून एक मॅच क्रुशल मोमेंटमध्ये जाताना इव्हेंट आहे माझा डेकोरेशन वगैरे वेडिंग एंट्री वगैरे. गोलंदाजीसाठी तयार. कोण आहे गोलंदाज. बॉलर नेम प्लीज. पियुष. ओके, पियुष याला पुन्हा पाचारण करण्यात आलेलं आहे, ज्याने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्याच पियुषला पुन्हा कंटिन्यू ठेवला आहे. बॅटर MP. ओ, यावेळेस मात्र प्रेशरमध्ये दिसताना इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. फक्त आणि फक्त वाईटची धाव. तर इथे पंचांनी वाईटचा सिग्नल दिलेला. पंच चेक करतायत की साईडला चेंडू होता का. वाईट. येस, इट्स अ वाईट. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. नो चेक करत होते पंच. पंच देखील खूप दक्ष आहेत आणि ही भूमिका राहिलीच पाहिजे. कोणत्याही संघावरती पंचांनी आतापर्यंत अन्याय केलेला नाहीये. आपटलेला चेंडू भिंगरी शॉट खेळण्याचा प्रयत्न मयूरचा. बीट होतोय मयूर. इथून जर ही गोलंदाजी चांगली निघाली ना तर प्रेशरमध्ये येऊ शकतो पुन्हा टीम आर्यन 11 भादवरचा संघ. बघा, आर्यन संघाकडे खेळ खूप चांगला आहे, मात्र त्यांना एक वेगळीच आदत आहे. कधी कधी किनाऱ्यावरती येऊन ते डुबतात. मला ही गोष्ट समजत नसते आर्यनची कधीच. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी दीपेश नाईक. आणि इथे मात्र थोडंसं लेझी थ्रो आपल्याला पाहायला मिळालं. लवकर कलेक्ट केला होता, मात्र चेंडू जर लवकर थ्रो केला असता तर नक्कीच 6 धावांसाठी गेला असता षटकार. आता मात्र आमचा मॅच जबरदस्त इथे ऑन झालेला आहे. येणारे जे चेंडू असणार आहेत ते 10 आणि जिंकण्याकरता धावा असणार आहेत ते 17. दीपेश षटकार घेईल का. हो, पुन्हा एकदा दीपेश बीट. बघा, दीपेशने जरी 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले असतील ना, तदनंतर मात्र दीपेशने 3 चेंडू निर्धाव खेळलेले आहेत. त्यामुळे सायकोलॉजिकल प्रेशर इथे दीपेशवरती जाणवताना आपल्याला दिसत आहे. इथे मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागेल त्या 2 षटकारानंतर. नऊ चेंडू 17 धावा. मॅच इथे मात्र कडक होताना पैसा वसूल टुर्नामेंट शंकरदादा जुकर यांचा प्रेक्षकांच्या भेटीसाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दीपेश मारण्याचा प्रयत्न. खूपच सफल झाले होते आणि पंचांनी दिला इथे योग्य निर्णय. प्रेशर सिच्युएशन मध्ये उत्तम पंचगिरी पंच यांच्या माध्यमातून 8 चेंडू आणि 17 धावा दीपेश नाईक. आता मात्र प्रेशर मध्ये येताना मात्र एक मोठा फटका. प्रेशर रिलीज करेल, येईल का. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स. चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार.
अतिशय सुंदर फटका इथे दीपेश नाईक याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं आणि प्रेशर रिलीज झालं या चौकाराने. टीम आर्यन 11 भादवडचं जबरदस्त फटका या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 52 या आकड्यावरती. यावेळेस मात्र सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच लॉंग ऑफ थोडासा खूप वाईड होता त्यामुळेच स्ट्रेटला आपल्याला हा चौकार पाहायला मिळालं. गोलंदाज तयार होते पुन्हा एकदा. पियुष चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत केलेली, नक्की एक चौका गेला असेल तरी देखील जबरदस्त गोलंदाजीचा नमुना इथे पेश करताना पियुष तयार. दीपेशसाठी यावेळेस बॅटची इनसाइड एज लागली होती. रनआउटची संधी आहे इथे मात्र चूक दोन्ही फलंदाजांकडून आणि पंच कोणाला बाद देतात. दीपेश एक मोठा हादरा आता मात्र आर्यन 11 भादवड संघाला लागताना दीपेश नाईक याची खेळी संपुष्टात आणि इथून मात्र मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची गरज आहे ती मात्र 13. 6 चेंडू 13 धावा. विजेता संघ हा पुढील सामन्यासाठी जाईल तर पराजित संघ हा आपल्या घराकडे पुन्हा एकदा वाटचाल करेल. पाहूया आयोजक पुन्हा एकदा आयोजनाच्या कामामध्ये लागतील का पुढच्या मॅचची तयारी करतील का बालाजी संघ घरी जाईल का पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश करेल आणि आपल्या संघाला विजय संपादन करून देईल. बालाजी स्पोर्ट्सचा तो गोलंदाज कोण येतोय गोलंदाजीसाठी. बॉलर नेम प्लीज. प्रतीक यतीन. ओके बंटी. बंटीला इथे मात्र जबरदस्त कामगिरी करावी लागणार आहे. इथे जर धावा वाचवल्या तर बंटी ठरेल आजच्या मॅचचा हिरो बालाजी स्पोर्ट या संघासाठी. आणि इथून जर मयूरने या धावा काढल्या तर नो डाऊट तो एक जबरदस्त फलंदाज आहेच. फिनिश करण्याची संधी आहे मयूरकडे आणि त्यांनी अनेक मॅचमध्ये करून दाखवलं आहे. बंटी पाहूया गोलंदाजीसाठी तयार. सामना करेल मयूर जोशी. फुलटॉस चेंडू आणि मयूर जोशी सोडणार नाहीये. फुलटॉस वसूल करताना चेंडू पाठवला स्क्वेअर लेगच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. आणि मयूर जोशी यांनी मात्र इथे पंचांकडे दाद मागितली होती हाईटच्या नो बॉलसाठी. पंच अपील फेटाळून लावत आहेत. बंटी इथे मात्र चूक करताना पहिला चेंडू आणि पहिला चेंडू फुलटॉस टाकला आणि त्याचा समाचार घेताना मयूर जोशी हा सोडत नसतो. चुकीला माफी नसते फुलटॉसला आणि चेंडूला पाठवलं. 6 धावांसाठी षटकार. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती 7. 5-7चं इक्वेशन. आता मात्र ही मॅच गोलंदाज बंटी विपक्ष आर्यन अशी झालेली आहे. बंटीने पहिल्या चेंडूवरती मार खाल्ला, टाकला खराब चेंडू, आला त्यावरती षटकार. मयूर याने जबरदस्त फटका मारला आणि मॅचमध्ये इन केला टीम आर्यन 11 भादवडला. पुन्हा एकदा बंटी गोलंदाजीसाठी तयार आणि पुन्हा एकदा इथे म्हणावं लागल बंटी 13 साबून स्लो आहे क्या. बंटीने केला चुकीचा चेंडू. मयूरने पाठवला स्क्वेअर लेगच्या वरून. 6 धावांसाठी षटकार. आर्यन चषक ठेवला यो मधुर टेंबकर पाड्यानं. आर्यन चषक ठेवला यो मधुर टेंबकर पाड्यानं. इथे मात्र आता जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 1 धावांची गरज आहे. षटकारांच्या हॅट्रिक वरती होता मात्र क्रिकेट आहे मित्रांनो. येणारे 3 चेंडू जिंकण्याकरता 1 धावेची गरज. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, याची नोंद घ्यायची आहे आपण. 3 चेंडू 1 धावा. इथून जर 3 चेंडू चांगले आले ना तर नक्कीच सुवर्ण इतिहासामध्ये लिहिलं जाईल गोलंदाज बंटी याचं नाव. मात्र तो पराक्रम घडवतोय का एका सिंगल रन काढून आपल्या संघाला विजय संपादन करून देतोय MP. गोलंदाज तयार बंटी. हो यावेळेस मात्र विजय संपादन करताना हा येतोय चौकार आणि चेंडू जातोय सीमेच्या पार आणि बालाजी स्पोर्ट्स संघ या स्पर्धेच्या बाहेर. कॉंग्रॅच्युलेशन टीम आर्यन 11 भादवड.
शिवरायांची घेऊन यान पोर खेळतन मैदानान पोर खेळतन मैदानान पोर खेळतन मैदानान मारती चौकार षटकार आज भातवड टेमघर पाड्यान आज भातवड टेमघर पाड्यान आज भातवड टेमघर पाड्यान हे शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाच आर्यन चषक ठेवला यो भातवड टेमघर पाड्यान आर्यन चषक ठेवला यो आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट MP इज द मॅन ऑफ द मॅच. 23 धावा काढल्या आपल्या संघासाठी. आणि यानंतर मित्रांनो पाहायला विसरू नका अजून एक क्लोजिंग एन्काउंटर. जेव्हा गावातील दोन संघ खेळतात त्यावेळेस त्या दोन्ही संघातील खेळाडूंना एक दुसऱ्यांची कमी माहिती असते, एक दुसऱ्यांचे पॉझिटिव्ह पॉईंट्स निगेटिव्ह पॉईंट्स ते दोन्ही संघातील खेळाडूंना माहिती असतात. पिंपलगडचे दोन्ही संघ आपल्याला यानंतरच्या मॅचमध्ये पाहायला मिळतील. चला MP आपण लगेच जायचं आहे. मी विनंती करतोय नितीनदादा म्हात्रे आपल्या शुभ हस्ते आपण MP याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. एक जबरदस्त क्रिकेटर, काल त्यांची देखील आपण गोलंदाजी पाहिली. अतिशय सुंदर गोलंदाजीचा नमुना नितीनदादा म्हात्रे यांनी देखील पेश केला होता. कॉंग्रॅच्युलेशन टीम आर्यन आणि कॉंग्रॅच्युलेशन MP. नितीनदादा म्हात्रे एक जबरदस्त क्रिकेटर आणि सातत्याने आपण दीपेश नाईक आदेश नाईक यांच्या माध्यमातून देण्यात येणारा हा थम्सअप बाटली शीतपेय आपण पाहू शकतो. पाटली में उतार लेना. कर्णधाराला विनंती असेल पिंपलगड संघांच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण दीपेश नाईक यांच्याशी संपर्क करायचा आहे. काय रे अतिशय सुंदर मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळालेली टीम आर्यन विपक्ष बालाजी स्पोर्ट आणि जबरदस्त फलंदाजीचा नमुना पेश केला. दीपेश नाईक असतील मयूर जोशी असतील यांनी तिसरी मॅच आजच्या दिवसातील आणि मित्रांनो कालपासून जवळजवळ 11 मॅचेस या टुर्नामेंटमध्ये झाल्यात आणि फक्त एका गोलंदाजाला दीपेश कोळी याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त झालेला. बाकी 10 मॅचेसमध्ये फलंदाजांचं वर्चस्व राहिलेलं आहे.